जय महाराष्ट्र. मी आदित्य बाबडकर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आजचा ब्लॉग होणार आहे आपला. आपण जाणार आहे ठाण्याला चाललो आहे दर्शनाला आईच्या. मला भेटूया पुढं. ब्लॉग मस्त होणार आहे. तुम्हाला भेटूया पुढचं. मला सध्या आम्ही ठाण्याला उतरलो. स्टेशनच्या बाहेर चाललो आहे. व्यवस्थित आता ट्रेनमध्ये पण मजबूत क्राऊड होता. नॉर्मल शूट केला बाहेरचा. चालत चाललो आता. काय जास्त दूर नाही. 15-20 मिनटं झाली. 15-20 मिनटे मला भेटू आता पुढं देवीच्या इथं भेटतो. बोलतो तुमच्यासोबत. ओके चला. इंटरेस्टला सध्या पोचली आहे. तिथून आतमध्ये आता सकाळी आम्ही बोलते काही मजबूत बोलणे म्हणून पण चित्रवाणी ऊन एवढं आहे ना. चित्रवाणी बोलणे इथून अजून 5 ते 10 मिनटं लागणार आहे जायला. चालेल 10 मिनटं बघू शकता. येताना पण ट्रेनमध्ये पण गर्दी सापडलेली. इथून प्लॅन चालू आहे की जाऊ चिंचपोकळीला. हे दर्शन झाल्यावर पुढं बघू पण काय होतं काय नाही. जरा प्लॅन करून तर काय आलेलं होतं. सकाळी होते आला की एका माझ्या मित्राला कॉल केला की भाई जाय बापू ठाण्याला जायचं आहे. बोलला चल ठाण्याला जाऊया. चला भेटू तुम्हाला देवीच्या इथं. बाय. बघू शकता मजबूत गर्दी आहे. खतरनाक गर्दी. थोडी गर्दी आहे. एवढ्या उन्हामध्ये पण उभं आहे. हेरावं नाही काय करेल. घामत कुठून घाम निघते. तुम्हाला पुढं भेटतो. हवा तुम्ही बघू शकता. मजबूत गर्दी आहे. फुल गर्दी आहे. अजून तर आम्ही थांबलो बाहेरच आहे. आतमध्ये गेलो नाही. काय बोलायचं. आणि ऊन पण खतरनाक ऊन पडते. जबरदस्त ऊन. चला तुम्हाला पुढं आता काय बोलायच्या हिच्यामध्ये पण नाही. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे.
आई जगदंबे आई जगदंबे नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जग एक नंबर सही दर्शन झाले आईचं. नंतर ब्लॉग आवडला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा. मला भेटूया पुढचा ब्लॉग म्हणून.